मतपरिवर्तन होण्याचा प्रश्नच नाही। आम्ही आमच्या मुलींना शाळेत पाठवणारच नाही। अहो मुलींच्या सांगण्यात काहीतरी गोंधळ झाला असेल किंवा त्यांचा समज चुकीचा झाला असेल। अहो आमच्या मुली आहेत त्या, ऐकलंय एक आणि सांगायचं दुसरंच, असं होणारच नाही। अहो पण लहानच आहेत ना, इथे तुमचे आमचे गैरसमज होतात। ज्योतिरावांच्या बद्दल तर केशव भटांपासून सगळ्यांचे गैरसमज झालेत। हे बघा, ज्योतिराव काही जाती द्वेष्टे नाहीत। कोणत्या मनोवृत्तीने ते याकडे पाहत नाहीयेत। मुलींच्या समाजाच्या भविष्याच्या दृष्टीने ते पावले उचलत आहेत। आणि आपल्याला ते ओळखता येत नाही कारण आपल्याला त्या विचारांची सवय नाही। तुम्ही गैरसमज करून घेऊ नका। त्यांची शिष्टाई सफल झाली नाही म्हणून तुम्हाला पाठवलंय का? शिष्टाई ज्योतिरावांची? अहो ज्योतिराव स्वतः म्हणाले जुन्या चुकीच्या परंपरा सोडूया। चुकीच्या परंपरा सोडूया असे म्हणाले ना? हो मग त्यात चुकीचं काय आहे? अहो चुकीचं ठरवणारे ज्योतिराव कोण? मुलींना अक्षर ओळख करायला न शिकवता हे असलं काहीतरी शिकवणार असतील तर मुलींना शाळेत पाठवायचं कशाला? धर्म बुडवायला? छे छे। अहो या लोकांनी काहीतरी जबरदस्त गैरसमज करून घेतलाय। आपल्याला शहानिशा करायला हवी। ज्योतिरावांना आत्ता घरी जाऊन भेटू। ज्योतिराव घरी नसतील, शाळेत असतील, आपण तिथेच जाऊया। चल। मीही तुमच्या पाठोपाठ येतोच आहे। शहानिशा करताय ना? मी ही वार्ता पूर्ण ऐकून मगच त्यावर मोहर उमटवेन। चला गोपूभट, चला। हे काय? जना दिसत नाही। काय ग सखू, कुठे आहे ती? तिची तब्येत तर बरी आहे ना? नाही, ती नाही येणार। का? काही म्हणाली का? म्हणाली का घरापरीच आम्हाला शाळा आवडायची, आमचं दुसरं घरच मानायचो, आमची माय आवडायची। परत्या मुली आल्या आणि आमचं गोजीरवानं घरट मोडलं। आता आम्ही नाही येणार। वा, जनाने किती छान व्यक्त केलंय बघा। अशा आपल्याला आपल्या भावना व्यक्त करता आल्या पाहिजेत। पण सखू, तू एक चूक केलीस। जना म्हणाली मी शाळेत येणार नाही, पण तू सांगता सांगता चुकून म्हणालीस की आम्ही शाळेत येणार नाही। आम्ही म्हणजे आम्ही सगळ्या जणी असा अर्थ होतो त्याचा। तुला कळली ना तुझी चूक? चूक नाही माई, हेच बोलायचं होतं। आज जना नाही आली, आम्ही बी येणार नव्हतो। पर तू आमच्यासाठी काय काय सोसत येतीस हे आम्ही आमच्या घरच्यांना बोलताना ऐकलंय। त्यामुळं आज न सांगता शाळा बुडवायची हे मनाला पटना। बर, तुम्ही उद्या येणार की नाही ह्यावर आपण आज बोलून वेळ का दौडायचा? तुम्ही आज आल्या आहात तर त्या वेळेचा अपमान करायचा का? आज आपण कविता शिकायला सुरुवात करू। अगं असं पहिल्यांदाच ऐकल्यासारखं काय बघता एकमेकींकडे? कविता म्हणजे काव्य म्हणते मी। तुम्हाला कळत नाहीये का? मी उलगडून सांगते। आता तुम्हाला वाटेल तुम्ही हा शब्द पहिल्यांदाच ऐकलाय, तर ते साफ चूक आहे। तुम्ही कविता ऐकल्यात, तुमच्या आईने केलेल्या कविता ऐकल्यात, तुमच्या आजीने केलेल्या कविता ऐकल्यात। नाही ग माय, त्या कशा कविता बोलतील? मग जात्यावर बसून काय म्हणतात? ओव्या। ओव्या म्हणजेच कविता। कुठे? माझ्या कानावर माझा विश्वासच बसत नाहीये। पुन्हा पुन्हा सांगा बघू। अहो त्या शेखाची वखार आहे ना, हा, तिथेच लाकडे फोडायला लागला तो।
एखाद्या गोष्टीचा ध्यास लागला की त्याचेच भास होतात असे म्हणतात. तसे तर काही झाले नाहीये ना माझे. म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळे बोलताय आणि मी वेगळेच ऐकतोय असे तर नाहीये ना. नाही नाही, खरे तेच सांगतोय मी. मन अगदी वारा प्याल्यासारखे वावरू लागले आहे. तान्या वासरासारखे वेडे वाकुडे नाचू बागडू लागले आहे. हो, त्याचे दावे काही हातीच येत नाही. एवढे आनंदी मी आपणास कधीच पाहिले नाही. तुम्ही बातमीच अशी आणली आहे की याव रे याव. काय झालं मोरोबा? ऐकूनच सुन्न झालो रे. पण शाळा सुरू होती आणि वहिनींसमोर आपणच खचलोय असं दिसायला नको म्हणून उसना अवसान आणून उभा होतो. अरे आता आपण असं खचून जाऊन कसं चालेल? ह्याच क्षणी ज्योतिरावांना आपल्या मदतीची खूप गरज आहे मोरोबा. हो ना. चल आपण आत्ताच्या आत्ता वखारीत जाऊयात आणि ज्योतिरावांना भेटूया. आपल्या मदतीची गरज आहे असं म्हणालो मी, सहानुभूतीची नाही. वखारीत जाऊन काय उपयोग आता? मग मला नाही समजत आहे तुला काय म्हणायचं आहे. मोरोबा, आपल्याला पालकांच्या बाजूची खिंड लढवावी लागेल. मदत ही अशी होईल. अरे पण आपण मगाशीच मोकाशींना भेटलो ना. किती हटवादी आहेत ते. कसं समजवणार त्यांना? आपण मोकाशींना समजवायचे नाहीच. किंबहुना ज्योतिरावांपेक्षाही वेगळा माणूस लागेल जो त्यांना झापू शकेल आणि तेही त्याचं ऐकतील. असे कोण आहे? लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. आपण मोकाशींना त्यांच्याकडे घेऊन जायचे. पण काय हो गोपू भट, नेहमी शेपटाला आग लागल्यासारखे बोंबलत येता. मग आज एवढी आनंद वार्ता असून सुद्धा मूग गिळून कसे काय आलात? म्हणजे बातमी खरी आहे ना नक्की? केशव भट, तुम्ही आनंदात सुद्धा शंका घेता. घटके पूर्वी म्हणत होतात अगदी तान्ह्या वासरासारखे वाटते आणि घटकेत माझ्यावर शंका घेता. कठीण आहे बुवा तुमचं. म्हणजे वार्ता लटकी नाही, खरी आहे. बरोबर बरोबर. हो, अगदी बरोबर आहे. आता काय केल्यावर तुमचा विश्वास बसेल? या माझ्या कानांनी ऐकलंय मी. मग असे करा, या डोळ्यांना दाखवा बघू. असे विहंगम दृश्य पाहायचा योग सोडायचा नसतो. शास्त्र असते ते. चला 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 दाखवा मला. चला. गोपू भट, अहो काहीतरी अद्भुत भयानक सनसनाटी दृश्य दाखवतो असे मत सांगून इथे घेऊन आला. ते दृश्य आहे कुठे? दिसले दिसले. जीवाला तृप्तता मिळेल असेच दृश्य दाखवले ना. अगदी अगदी. आयुष्यात पहिल्यांदाच तुमचा अभिमान वाटतोय हो मज गोपू भट. गोपू भट, स्मशानात लाकडे याच वखारीतून जातात. त्यामुळे हा जो कोणी इथे लाकडे फोडतो आहे त्यास विचारा की कुणासाठी लाकडे फोडतो आहेस बाबा? तुम्ही कोणाला पोचवायला आलेला आहात हे मी विचारलं का? जोत्या, तू इथे लाकडे फोडतो आहेस? होय. अरे देवा. अरे रे, किती दुर्दैव, किती क्लेशदायक नाही का? हो ना. केवढा माज होता आठवते ना. शाळेच्या प्रसव वेदना अनुभवून झाल्या, आता वखारीच्या लागल्या की काय? गोपू भट, तुम्हाला सांगतो या नव्या पिढीला नाविन्याची ओढ इतकी पराकोटीची लागलेली आहे की मग आयुष्यातले कुठलेही दान ते स्वीकारावेच लागते. काय रे जोत्या, लाकडे फोडणे हीच कर्तबगारी वाटते. स्वतःच्या कर्तबगारीवर जे मिळेल ते घ्यायचं. त्यातही दुःख मिळणं चांगलंच, कारण दुःखात हिस्सा मागायला, वाटा मागायला वाटेकरी नसतात. अरे हो रे, ते सगळे स्वीकारावेच लागणार. पण काहीही केले तरी शाळेची वाट सोडणार नाही असे ठणकावून सांगत घर सोडले होतेस तू. काय झाले त्याचे? अहो उत्तर आहे कुठे त्याच्याकडे? शाळेची वाट सोडून वखारीची वाट जवळ केली हे आपण आपल्या डोळ्यांनी बघितले आहे की.
उगीच दुसऱ्याला कावळ्यासारख्या टोचा मारून आनंद घेऊ नका. विकृत आनंद म्हणतात त्याला. ए तुला काय कळते रे? काही विकृत आनंद वगैरे घेत नाही होत आम्ही सुरुवातीपासून जे सांगत होतो ते ऐकले असतेस तर आज तुझ्यावर ही वेळ आली नसती. अरे एवढे कानी कपाळी ओरडून सांगत होतो तुला, पण अनुभव नावाची काही गोष्ट असते की नाही? हो, नजरेवरून जात आणि तोंड उघडला की उद्देश बाहेर पडतच असतो. पण तो ओळखण्यासाठी नजर बारीक हवी. तुमचे डोळे उघडायला खूप वेळ आहे अजून. आता शिक्षण वगैरे गोष्टी कशा कापरासारख्या उडून जातील. अहो भले भले पोटाची खळगी भरताना आपली मूळ वाट विसरले. सारे काही चालते ते पोटासाठीच हो. आता माझा कोणावरही विश्वास उरलेला नाहीये. म्हणजे या अगोदर तुमचा विश्वास होता तर कोणावर? काय बोलताय ह्याचं जरा भान ठेवा. आणि तुम्हाला हे समजलं तर बघा, ही उपजीविका आहे, शाळा ही जीविका आहे. आणखीन अरे मोठे मोठे शब्द वापरले म्हणजे तुला सगळं काही कळलं, सगळं काही बदललं असे काही होत नाही. स्पर्धाच करायची झाली ना तर तुझ्यापेक्षाही कठीण शब्द, अगदी मोठी मोठी स्तोत्र तुझ्या तोंडावर मारेन. काय समजले? नाही 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 केशव भट, त्याच्यापेक्षा अवघड बोलून दाखवाच त्याच. जोत्या डोळ्यात शाळेची फुलपाखरे भिरभिरत होती, ती गेली का उडून? म्हणजे आता सगळे काही जागच्या जागी आले आहे ना. म्हणजे आता झाडाच्या जागी झाड, चंद्राच्या जागी चंद्र, लाकडाच्या जागी लाकूड, कुऱ्हाडीच्या जागी कुऱ्हाड दिसायला लागली का नाही? म्हणजे सगळे समान, सगळे समान असे आता तरी वाटत नाहीये ना? केशव भट, चला निघा, इथे काही डाळ शिजणार नाही. जिथे शिजेल तिकडे जाऊया. अहो चला, सांगतो काय ते. हो चला चला. फातिमा, तुझ्या गोदडीचे पैसे या डब्यात ठेवतोय अलग. जवाब अपने दायरे में ही होता है, बस नजर चाहिए. म्हणजे अच्छा, ज्योती आणि भाभी बद्दल मी जे बोललो त्याबद्दल बोलती आहेस ना? क्या जवाब मिला? सावी बद्दल विचार झाला. म्या जशी गोधडी शिवतीये तशीच तिला शिकवली तर तिला भी पैक मिळतील ना. मैं उसे सिखा सकती हूँ. अच्छा है, बोल उसको. अब बोल सकती हूँ मगर उसमें क्या हर्ज है? नाही, लई मानी हाय जोडप. असं फुकट शिकवलेलं आवडणार नाही तिला. म्हणून मग विचार केला का तिला सांगावं, तू साळत शिकवतीस ते मला शिकव आणि म्या तुला गोधडी शिवायला शिकवीन. बराबर सोचा ना? समझ रहा हूँ. तुझे सीखना है इसलिए तूने ऐसा टेढ़ा रास्ता निकाला है, सब समझ रहा हूँ. पर ठीक है, उस वास्ते अगर मेरे दोस्त का बोझ कम हो रहा है तो वो भी मुझे मंजूर है. या हे तर तरुण आहेत. मला वाटलं मोरोबा तुम्ही कुणातरी वृद्धाला धरून आणाल. नाही नाही, हेच पालक आहेत. आणि आम्ही त्यांना तुमच्याकडे का घेऊन आलोय असा प्रश्न त्यांनाही पडलाय. रास्तच आहे. शंका रास्त आहे की इथे का बोलवलं? सत्कार करायला, पंचारती ओवाळून शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा असा आमच्या मनात विचार आला. पण त्यावेळेस वाटलं मुलींचे पालक वृद्ध असणार म्हणून ते जुन्या रीतींना कवटाळून बसणार. तरुण असतील तर ते बदल नक्कीच स्वीकारतील ही आपली माझी धारणा होती. पण तुमच्याकडे पाहून ती चुकीची आहे हे आता मला कळलं. अहो पण तरुण असलो म्हणून काही कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलेलं नाही.
ज्योतिराव काहीही करतील आणि आम्ही ते मान्य करू असं मुळीच होणार नाही. शिवाशिव सोळे ओळे पाळणार नसतील तर आम्ही आमच्या मुलींना शाळेतून काढून टाकू. काय हो, ज्योतिराव तुमच्याकडे पायघड्या घालून निमंत्रण पत्रिका घेऊन सुपारी अक्षदा देऊन बोलवणी करायला आले होते का? नाही ना, तुम्हीच विनंती करायला गेला होतात ना? मग त्यावेळी तुमच्या डोक्यात हा विचार आला नाही का की आपण आपल्या मुलीला कुठे पाठवणार आहोत? थांबा, मला बोलू द्या. आणि दुसरं महत्वाचं, जर का तुमच्या मुलीचे नाव शाळेतून काढले तर नुकसान तुमच्या मुलीचे होईल की ज्योतिरावांचे? पण म्हणून काय सोळे ओळे हा भेद? हातातली फुले दोन्ही हातांना सारखाच सुवास देतात. डाव्या हाताला कमी, उजव्या हाताला जास्त असे करत नाहीत ना? तुम्ही म्हणता तो भेद निसर्ग देखील पाळत नाही. मग तुम्ही आम्ही कोण याचा उदो उदो करणारे? कान हे देवाने कुंडले घालून बिगबाळ्या घालून सजवण्यासाठी दिलेले नाही, चांगलं ऐकण्यासाठी दिलेले आहेत. डोकं फक्त शेंडी बांधण्यासाठी खांद्यावर ठेवलेले नाही, तर ते विचार करण्यासाठी दिलेले आहे. त्याचा वापर करा. पूर्वीच्या वाईट चालीरीती सोडणे सुरुवातीला कठीण वाटेलही, पण सुधारलेल्या चालीरीतींची एकदा सवय झाली की मग ते अवघड वाटणार नाहीत. पण असा भेदभाव न पाळण्यामागे ज्योतिरावांचा धर्म बुडवण्याचा विचार असेल तर, आणि आम्हाला पाप लागलं तर? ज्योतिरावांवर असे काहीही आरोप करू नका. हा विचार सुद्धा त्यांच्या मनात शिवणार नाही. इतक्या कोत्या मनाचे ते नक्कीच नाहीत. ज्योतिराव जे कार्य करू पाहतायत त्या कार्याची दखल इतिहास घेणार आहे. आपल्या समाजातील स्त्रिया शिक्षित होणार हे मला दिसतंय. आता तुमच्या मुलीला सोहळ्या ओळाचा विचार करून शाळेतून काढण्याचा निर्णय घ्यायचा असेल तर तो खुशाल घ्या, पण जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घ्यायचा आहे, ज्योतिरावांनी नाही. मी इथे आलेली आवडलेलं दिसत नाहीये, म्हणजे तुम्ही कष्ट करताना मी बघू नये असं वाटत होतं का? तू कधीपासून तिरके अर्थ काढायला लागलीस सावित्री? माझ्या बरोबर राहून वाण नाही पण गुण लागला असं इतरांनी म्हणायला नको. माझ्यातल्या चुकीच्या गोष्टी घेऊ नकोस सावित्री. तुला प्रत्येक गोष्टीतून चांगला अर्थ काढायची सवय आहे, तीच सवय कायम ठेव. मग असं का बघितलं आणि घाव मारायचे सुद्धा थांबलात? उलट आपण दोघांनी काम केलं तर पटकन आवरेल, नाही का? सावित्री, आपण इथे एकत्र काम करावं म्हणून तू आलेली नाहीस हे मला ठाऊक आहे. हो, मी येण्याचं कारण वेगळं आहे, पण इथे समोर दिसत होतं एक एक घाव घातल्यानंतर तुमच्यातला सगळा राग बाहेर पडत होता. आभाळ पुन्हा स्वच्छ व्हावं, पुन्हा इंद्रधनुष्य स्वीकारायला तयार व्हावं असं वाटलं आणि हरकून गेले. म्हणजे तू आलीस तरी कधी? कधीच. तुमचं लक्ष नव्हतं आणि जोर जोरात घाव मारणं सुरू होतं. पण तुमचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि हात थांबलाच. कधी कधी असं वाटतं का प्रेमाची माणसं जवळ असूच नाहीत, चीड आणणारी माणसं जवळ असावी, म्हणजे सगळा राग बरोबर बाहेर पडतो. मग आता काय केशव भटांना बोलवू की काय इथे? काही गरज नाही. तू यायच्या अगोदर ते येऊन जखमेवर तिखट मीठ चोळून गेलेले आहेत. तरीच रागानं मारत होता. काम तर झालं ना, ते महत्वाचं. एरवी लाकडं इतक्या सहजपणे फोडायला जमलं असतं का? त्यांनी येऊन माझं काम सोपं केलं असंच म्हणायला पाहिजे. आणि मग रागाच्या भरात दमल्याचं सुद्धा भान राहिलं नाही असंच ना? मग ठीक आहे, मी चूक केली येऊन. तुमचा हात थांबला, काम थांबलं, मी जाते. घरी आल्यावर बोलू. थांब सावित्री, तुला मी ओळखत नाही का? तुझ्या मनात काहीतरी सांगायचं आहे. सावित्री, आता सोंग घेऊ नको. तू असं केल्यामुळे मी चिडेन आणि परत काम करायला लागेन असं वाटतंय का तुला? असं कुठं म्हटलं मी? बघ, तुला काही ओळखत नाही का मी? पटकन बोल, बोलून मोकळी हो. इथे कशा करता आलेली आहेस? आज शाळेत त्या चारही मुली आल्या नाही.
त्यांच्या पालकांनी तुम्हाला सांगितलं होतंच, पण आपल्या वस्तीतल्या मुलींपैकी जना सुद्धा आली नव्हती. बाकीच्या मुली म्हणाल्या की आम्ही उद्या येणार नाही. मग हे संध्याकाळी तुम्ही येईपर्यंत मनात कसं ठेवू म्हणून आले.